श्री स्वामी समर्थ. तर सर्वांनाच माहिती आहे की मी वाईमध्ये आलेली आहे आणि आपण महागणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. माझा आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या. तर हाच त्याचा पुढचा ब्लॉग आहे. तर आता आपण चाललो आहोत पेशवेकालीन इतिहासामध्ये. तर माझ्या मागे आपण पाहतोय नाना फडणवीसांचा वाडा. तर आता आपण पेशवेकालीन इतिहासामध्ये जाणार आहोत. चला. वाडा पाहण्याची तिकीट आहे प्रत्येकी 70 रुपये. तर वाड्याचं थोडी डागडुजी वगैरे चालली होती. तर आत येताच आपल्याला इथे वेगवेगळे प्रकारचे खेळ दिसत आहेत. त्यांची माहिती इथे दिलेली आहे, ते कसे खेळले जायचेत वगैरे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई या ऐतिहासिक व धार्मिक शहरातच एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व यांनी जन्म घेतला होता. मराठा साम्राज्याचे अत्यंत कुशल राजकारणी आणि अर्थमंत्री होते आणि ते म्हणजेच बाळाजी जनार्दन बानू उर्फ नाना फडणवीस. वाडा खरंच खूप मोठा आहे आणि अजूनही सुस्थितीत आहे. यांचा जन्म साताऱ्यातच झाला होता. लहान वयातच नानासाहेब पेशव्यांच्या सहवासात आल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राज्यकारभाराचे धडे मिळाले. आता आपण आलेलो आहोत नाना फडणवीसांच्या वाड्याच्या आतमध्ये वरच्या मजल्यावर. खूप नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते. खूप बारकाईने कोरीव काम केलेलं आपल्याला छतावर आणि खांबांवर खूप सुंदर नक्षीकाम दिसते. त्या काळातही कसली अवजारं वापरून ही सुंदर अशी नक्षीकाम केलेली असेल. खूप सुंदर आहे ना. इकडे पण पाहते पूर्वीची बाल्कनी आहे. इथून खाली बघताना तर खरंच खूप छान वाटत होतं, कारण आत्ताच्या काळातही आपण असतो पण असलं दृश्य आपल्याला दिसत नाही. नाना फडणवीसांचं खलबतखाना म्हणजे सिक्रेट रूम. तिथं त्यांची सिक्रेट मीटिंग्स वगैरे होत होत्या असतील. नाना फडणवीस हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी अनेक मंदिरे, घाट व धर्मशाळा बांधलेल्या आहेत. ते स्वतः कधी रणांगणात लढले नाहीत, तरीही त्यांची मराठा साम्राज्यावर आणि इतर सरदारांवर मजबूत पकड होती. फडणवीस वाड्यामधील हे कलादालन अत्यंत मनमोहक आणि सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. कारण इथं त्या काळी बनवलेले पेंटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. इतके सुंदर वेगवेगळे रंग वापरून हे बनवलेलं आहे आणि त्या काळी इतके रंगही नव्हते. फुलांपासून वगैरे रंग बनवले जायचे आणि इतके सुंदररित्या ते बनवलेले आहेत. त्या काळचं अंगण कसं असतं हे आज खरंच प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. तर इथे एक सिक्रेट चेंबर होतं, इथे जाणं अलाउड नव्हतं. तर इथून आपल्याला पुढे जायचं आहे.
तर आता आपण इकडे पाहतोय पंगतीचा चौक, म्हणजे इथं बहुतेक पंक्ती बसायच्या जेवणाच्या. खरंच एक टिपिकल मराठा वाडा कसा आहे त्याचंच हे अद्भुत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खाली खूप सुंदर आहे ब्रह्मस्थान, तिकडं जाणं खरंच अलाउड नव्हतं. ही आहे त्यांची कचेरी, म्हणजे इथे बहुतेक सर्व त्यांची व्यवहारपत्र वगैरे सर्व इथेच होत होते असतील. संपूर्ण वारा हवेशीर आहे आणि भरपूर उजेडही येतो. खाली आल्यानंतर आपल्याला इथे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे खेळ पाहायला मिळत आहेत, जसं की हे महाभारतातील खेळलेलं द्वित खेळ आणि बाकीचे हे दोन आणखी कोणते कोणते आहेत, वाघ बकरी पट खेळ आणि एक कोणता तरी आहे. तर तुम्हाला ह्या खेळांबद्दल माहिती आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. या वाड्यामध्ये त्यांनी अनेक ऐतिहासिक मोडी लिपीतील कागदपत्रे जतन केली होती, जी मेनावली दप्तर म्हणून ओळखली जातात. तर वाडा बघून झालेला आहे. वाडा बघून बॅकसाईडलाच आपल्याला यायचं आहे. इथून कृष्णा नदी वाहते आणि याच मेनावली घाटावर त्यांनी सुंदर असा कृष्णा नदी किनारी घाट बांधला आहे. नाना फडणवीसांचा वाडा आपण पाहिला, तर हे वाड्याची बॅकसाईड आहे. त्या बॅकसाईडला इकडे मेनावती घाटावर येण्यासाठी हा दरवाजा आहे आणि इथून ते मागे येत असतील. आणि हाच तो संपूर्ण व्ह्यू आहे, हाच तो परिसर आहे जिथे देशपासून सिंघमपासून छावा, त्याच्यानंतर राजा शिवाजी, दबंग, त्यानंतर भरपूर सारे असे पिक्चर्सचे शूटिंग इथं झालेले आहेत. राजकुमार. तर हेच ते स्पॉट आहे. आणि खूप मस्त वाटतंय, असं वाटतं की पेशव्यांच्या काळात आपण गेलेलो आहे. आणि हेच ते ठिकाण आहे जिथं स्वदेशमध्ये शाहरुख खान इथं बसले होते. खरंच खूप मस्त आहे प्लेस. बोल बच्चन आणि सिंघमचं जे टायटल सॉन्ग आहे त्याच्यामध्ये अजय देवगण पाण्यातून वर येतात, ते हे स्पॉट खरंच खूप मस्त वाटलं इथे येऊन. निसर्गाच्या रम्य वातावरणात वसलेलं हे मेनावली घाट, खरंच इथे आलात तर आवर्जून ह्याला भेट द्या. तर आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.